झालं ना? खरं तर सर्व पत्रकारांचं मी आभार मानतो, त्यांचं स्वागतही करतो. ग्रामीण भागात होणारी पत्रकार परिषद आहे. कदाचित अमरावतीत येऊन तुमच्या सगळ्यांची सुविधा करता आली असती, पण आमचा हा पदयात्रा आणि संघर्ष यात्राच ही अतिशय दुर्गम आणि दुर्लक्षित भागात आमची पदयात्रा आहे. त्याच्यामुळं आपल्या सर्वांना इथं आमंत्रित आम्ही केलेलं आहोत. आपण सर्व आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे स्वागत. आपण पाहतोय का सातत्यानं गेल्या शिवजयंतीपासून मागच्या आम्ही रायगडपासून सुरू केलेलं आंदोलन, रायगड किल्ल्याच्या समोर त्या परिसरात आपण 3 दिवस उपोषणाला बसलो. नंतर मुख्यमंत्र्याची बैठक झाली. नंतर पुन्हा आपण आमदारांच्या घरासमोर आंदोलन केलं. नंतर मंत्र्यांच्या घरासमोर आपण आंदोलन केलं. मग ते 7 ते 8 दिवस आपण मोजरीला उपोषण अन्नत्याग केलं. आणि पुन्हा एक यवतमाळ अमरावती यवतमाळ अशी एक पदयात्रा सुद्धा काढली. ते 200-250 किलोमीटर झाल्यानंतर आपण नागपूरला एक मोठं चक्काजाम आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यासाठी कर्जमाफीसाठी किंवा कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी 30 जून हे तारीख दिली. 30 जून तारखेनंतर आता त्याच्या काही गोष्टी सुरुवात झालेली आहे. बँकेला माहिती मागितली. आमची बँक राज्यामध्ये पहिली ठरलेली आहे. सगळ्यात अपडेट अशी माहिती आपल्या अमरावती बँकेनं, जिल्हा मध्यवर्ती बँकेनं संपूर्ण माहिती, इव्हन आपण गटसचिवाच्या माध्यमातून त्याच्या घरी जाऊन त्याचे आधार कार्ड घेऊन ही सगळी माहिती आपण शासनाला दिलेली आहे कर्जमुक्तीसाठी. कर्जमुक्ती करताना एक थोडंसं अजूनही आमच्या डोक्यात भ्रम आहे. आता सरकार कर्जमुक्ती करणार किंवा तशा हालचाली सुरू झाल्या आहे, त्याच्याबद्दल सरकारचा आभार आहे. परंतु सरकार चालू वर्षाची कर्जमाफी करणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. मला वाटते मी देवाभाऊला आठवण करून देतो का आपण नेहमी पत्रकार परिषदमध्ये किंवा नेहमी तुम्ही सांगत होते, येऊ दे ना रे, नेहमी सांगत होते का दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी कशी करता येईल. जेव्हा कर्जमाफी करायची नव्हती, वेळ काढून घ्यायचा होता, तेव्हा देवाभाऊ काय म्हणायचे माहिती आहे तुम्हाला? आता जर कर्जमाफी पडली तर दुष्काळ पडल्यावर पुन्हा करावं लागेल. त्याच्यानं दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी करता येणार नाही आम्हाला. आता देवाभाऊनं काय केलं, स्वतःच बोलले आणि स्वतःच फसले, अशी एकंदरीत व्यवस्था आलेली आहे. आता देवाभाऊ म्हणतोय आम्ही थकीत कर्ज माफ करतो. आमचं असं म्हणणं आहे का या 25-26चं चालू कर्ज जे आहे, हे चालू कर्ज सगळ्यात जास्त दुष्काळ पडलेला आहे. अर्धा अधिक मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही वाहून गेला. विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रभाव पडला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे का हमी भाव एकाही पिकाला भेटला नाही. 20% खरेदी फक्त झालेली आहे सोयाबीनची. 2018 मध्ये सोयाबीनचे भाव 4,000 होते आणि 2026 मध्ये सोयाबीन 3,500 विकावं लागतं. 500 रुपये कमी भावानं विकावं लागतं. ही शेतकऱ्याची तरक्ती आहे. आजही कापूस खरेदी केंद्र बंद केले. मधात काय झालं, कापसाचे भाव फक्त 500 वाढले. जसे कापसाचे भाव वाढले तसे खरेदी केंद्र सरकारनं बंद पडून ठेवले. पुन्हा कापसाचे भाव 1000 रुपयानं कमी झाले, कारण जे डील केली अमेरिकेची, त्याच्यामुळं जो प्रभाव पडला तो शेतीमालावर प्रचंड पडला. तुरीचे भाव कमी झाले, कापसाचे भाव कमी झाले, सोयाबीनचे भाव कमी झालेले आहे आणि अजून कापूस केंद्र सुरू केले नाही. त्याच्यामुळे या वर्षामध्ये सगळ्यात जास्त हमी भाव न भेटणारं वर्ष म्हणजे हे वर्ष ठरलेलं आहे. एका दुष्काळाचं वर्ष हे वर्ष झालं आणि हमी भाव न भेटणारं वर्ष सुद्धा हे वर्ष झाल्यामुळं चालू वर्षाची कर्जमाफी सरकारला करावं लागल. आणि नेहमी आव्हान ठोकलंय का जर कर्जमाफी केली नाही 30 जूनपर्यंत आम्ही तुमची वाट पाहू, पण 30 जून नंतर 1 जुलैला आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर रेल्वे जाम केल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण रेल्वे जाम करू. एकही रेल्वेचं चाक धावू देणार नाही. त्याची आठवण यात्रा मुद्दामून आम्ही पुन्हा 250 किलोमीटर पायी चालून सरकारच्या स्मरणात यावं, त्यांना आठवण करून देण्यासाठी हे पदयात्रा आम्ही मेळघाटमध्ये काढतो आहे. मेळघाटच्या भूमीमध्ये काढतो आहे. म्हणजे सरकारला आठवण द्यावं लागतं.
निवड पत्र देऊन सरकारला आठवण राहत नाही, तर पैदल चालून रक्त आटून घाम गाळून प्रचंड मेहनत करून आम्ही ही यात्रा काढत आहोत. आपण लक्षात घ्या, आत्ता कांद्याचे भाव पडलेले आहे. कांदा पूर्ण खाली गेला, म्हणजे 2000 शिवाय कांदा म्हणजे नफाच येत नाही. आणि कांदा आता 900, 400, 500, 600वर विकावं लागतं. प्रत्येक क्षेत्रामधल्या पिकाची सगळी आम्ही पाहतोय भावाची प्रचंड पडझड झाली, पण कोणी बोलायला तयार नाही. एवढं सगळं ग्रामीण भागात हाहाकार असल्यानंतरही लोक त्या बाजूने उभे राहतं, याचंही दुःख आहे. आणि या सगळ्या सोबतच मेळघाट संघर्ष यात्रा पण आम्ही याच्यात करतो आहे. आपल्याला माहीत आहे की आम्ही मेळघाटचे जे मुद्दे घेतो आहे, एकंदरीत मेळघाटमध्ये जे आम्ही पाहतो, तर मेळघाटमध्ये सगळ्यात जास्त त्रास, थोडंसं स्लाईड थांबू दे, मी सुरुवात करतो तेव्हा. तू कर्जमाफी आपण पाहतो का इथे काही आम्ही चित्रीकरण केलेलं आहे. काही पत्रकारांना खूप चांगल्या बातम्या, नरेंद्र जावरे असन, बोरसे असन, बाकीच्यांनी पण चांगल्या बातम्या छापून आलेल्या आहेत, त्याचाही आम्ही पाठपुरावा केला सगळा. मेळघाट सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे वनाचा, फॉरेस्टचा. आम्ही पाहतोय हिरवगार सगळं जंगल असताना तिथले जनावर मात्र कुपोषित आहे, तिथले माणसं मात्र कुपोषित व्हायला लागले, बाळ कुपोषित आहे. लोक चांगली हवा खाले जंगलात जातं, पण जंगलातला अधिक कष्ट करणारा आमचा आदिवासी आणि त्याच्यासह इतर सगळ्या जातीतले मूळ आदिवासी किंवा मूळ निवासी लोक मात्र तिथं आपण पाहतो अतिशय हलाखीचं जीवन. तो 75 वर्षानंतर अजूनही 22 गावले लाईन नाही आहे, अजून लाईन पाहिली नाही त्यांनी 22 गावामध्ये. या विदर्भातला मुख्यमंत्री असताना मेळघाटात एक चक्कर नाही. या विद्युत विभागासाठी इथं एखादी बैठक घेतल्या जात नाही, पालकमंत्री तिथं जात नाही. केवढी शर्मिंदाची गोष्ट आहे. कधी याचं ब्रेकिंग न्यूज होत नाही. अजूनही आम्ही पाहतोय 25 ते 30 गावामध्ये तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे. मागच्या वर्षी 3 लोक मरण पावले, ते आम्ही समोर तुम्हाला दाखवणारच आहे. पण ह्या सगळ्या अवस्थामध्ये इथले शिक्षण अवस्था पूर्ण ढासळली. मी सगळा 15 दिवस तिथं सगळा आढावा घेतला, पूर्ण मेळघाट फिरलो. तेव्हा ही यात्रा आम्ही ते ताडोबाले काढणार होतो, ते आम्ही मेळघाटमध्ये सुरू करावं. कारण आपल्याच जिल्ह्यातला एक भाग जो आपण चिखलदरा सिमीच काश्मीर म्हणून समजायचं, त्याचं कसं वाटोळं करून ठेवलं. या सगळ्या गोष्टीसाठी ही संघर्ष यात्रा आम्ही सेमाडोपासून प्रत्यक्षात 2 तारखेपासून ही यात्रा सुरू होणार आणि 9 तारखेपासून त्याचा लॉंग मार्च म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याची सुरुवात होईल. सलोना ते चिखलदरा इथं आमचा एक मोठा म्हणजे 9 तारखेपासून त्याची खरी सुरुवात. 9 मार्च म्हणजे 1 मार्च ते 9 मार्च, 2 मार्चपासून प्रत्यक्षात आपण यात्रा सुरू करणार आहोत. 2 मार्चला हातरूपासून सुरू करणार आहोत आणि 9 मार्चला सलोना म्हणजे सलोन्यापासूनच आम्ही आमच्या पदयात्रेचं स्वरूप बदलणार आहे. सरकारनं असं समजू नये का फक्त पदयात्रा म्हणजे शांततेतली यात्रा आहे, गांधी यात्रा आहे. गांधी यात्रेसोबतच ते भगतसिंगही होऊ शकतं. म्हणून सरकारनं पहिलेच दखल घ्यावी, त्याच्यासाठी हे पत्रकार परिषद बोलावली आहे. तुमच्या माध्यमातून सरकारला आम्ही पुन्हा इशारा देतो का गांधी यात्रेच्या स्वरूप हे भगतसिंगमध्ये जाऊ नये, याची दखल सरकारनं घेतली पाहिजे. एकूण 15 ते 20 म्हणजे मी जेव्हा मेळघाटचे अभ्यास करायला लागलो तर म्हटलं 1-2 पानात आपल्या 2 पानात ह्या मागण्या पूर्ण होईल, पण 8 पानं लागले. मेळघाट म्हणजे एकतर भ्रष्टाचाराचं कुराण झालेलं आहे. मुख्याध्यापकाची आताच गोव्याची ट्रिप झाली, काही मुख्याध्यापकाची, काही कंपनीनं अंड्या पुरवणारे कंपन्या, त्यांनी सगळ्या मुख्याध्यापकाला, बऱ्याच मुख्याध्यापकाला गोवापर्यंत पोहोचवली. मी लोकमतमध्ये पण ते बातमी वाचली. म्हणजे जाऊ तिथं खाऊ हा जो हिशोब आहे हा खरं तर मेळघाटमध्ये खरं तर हे प्रत्यक्षात पाहायला भेटतं. तुम्ही लक्षात घ्या, अजूनही 4 महिने झाले मजुरीचे पैसे नाही भेटले मजुराचे. होळी त्याचा सगळ्यात महत्त्वाचा सण आहे, पण 4 महिन्यापासून मजुरी भेटत नाही. केवढे नालायक सरकार आहे लक्षात घ्या. काय हा भामटेपणा हे सरकार कधी कमी करण ते तपासलं पाहिजे. सालेव तुम्ही कलेक्टरचा पगार बरोबर करता, आमदाराचा पगार वेळेवर होतं, प्राध्यापकाचा पगार वेळेवर होतं, सगळेचा पगार वेळेवर होतोय, पण MIMARGIS मधल्या मजुराचे पगार 4-4 महिने मानधन त्याच्या मजुरीचे भेटत नाही. हक्काचे पैसे आहे हे. लाडकी बहीण आणि संजय गांधीचा पैसा नाही आहे, हा हक्काचा पैसा आहे.
नाही, एका इकडे बटेंगे तो कटेंगे म्हणणारं सरकार खुद आमच्या आदिवासीला कापायला लागलेलं आहे सरकार. म्हणजे तोंडात मुंह में राम और बगल में छुरी अशी अवस्था भाजपनं करून ठेवली. कधी नव्हे इतकी अवस्था वाईट त्या मेळघाटमधली झालेली आहे. 4-4 महिने पगार का देत नाही. मला वाटतं आम्ही 23 किंवा 24ला आयुक्त कार्यालय तर घेणारच आहोत. MRGSचं कार्यालय फोडणार आहोत आम्ही नागपूरचं. जर होळीच्या आज जर पैसे भेटले नाही तर MRGSचं नागपूरचं आयुक्त कार्यालय तोडफोड करून ते सगळं त्याच्या हाती देणार आहोत. कारण ते बिचारे सुस्त आहे. आमच्या आदिवासी बांधव त्यांचा आवाजच नाही आहे कोणी. कारण धर्माच्या जातीच्या आवाजामध्ये त्याचा आवाज दबलेला आहे. त्या आवाजामध्ये यांचा हक्काचा आवाज मरू नये म्हणून ही आम्ही आंदोलन करतो आहे. लक्षात घ्या का एका इकडे MRGSमध्ये प्रचंड करप्शन होत असताना ऑनलाईन जेव्हा फोटो काढावं लागतं आणि ऑनलाईन नेटवर्कच नाही आहे. म्हणजे मजूर काम करतं पण ऑनलाईन फोटो निघाले नाही. 2 वेळा फोटो काढावं लागतं. कलेक्टरला 2.5 लाख रुपये महिना भेटतं, प्राध्यापकाला 1.5 लाख रुपये भेटतं, आमदाराला 3 लाख रुपये महिना भेटतं. एकही फोटो नाही काढावा लागत. त्यानं किती काम केलं त्याचं मूल्यमापन होत नाही. पण 300 रुपये रोज द्याले तुम्हाला 2-2दा फोटो काढावं लागतं. नेटवर्क भेटलं नाही म्हणून त्याची मजुरी करून सुद्धा मजुरी भेटत नाही. केवढा मोठा अन्याय हा. ही जी अवस्था आहे ही अतिशय वाईट आहे. आणि म्हणजे काम करून सुद्धा त्यांना पैसे भेटत नसन कारण ऑनलाईन फोटो निघाला नाही. नेटवर्क नसल्यामुळे फोटो निघत नाही आणि त्याच्यानं फक्त मजुरी वाया जातं. तो तिकडले लोक असे अधिकारी असं म्हणतात तुमचं फोटोच नाही आहे तो फिर मजुरी नाही निघलेंगी. काय प्रकार चालू आहे देशामध्ये. आमचे पालकमंत्री कर्तबगार पालकमंत्री आहे. बावनकुळेनं साधी त्याचा मेळघाटवर एक आढावा वर्षभरात एक आढावा घेत नाही पालकमंत्री. काही शरम गिरम काही राहिली फक्त रेतीचा आढावा घेताय तुम्ही. कोणाचे ट्रक चालू आहे कोणते किती ट्रक चालू ठेवावं त्याचा आढावा घेता येतो तुम्हाला. मेळघाटमध्ये काय अवस्था आहे पाण्याची. ज्या गावात 2 ते 3 लोक मरण पावले त्या गावात अजूनपर्यंत पाण्याची व्यवस्था झाली नाही. माझ्याकडे जीवन प्राधिकरण मिशन कार्यक्रम वाटत स्लाईड आता आपण दाखवू नये. माझं हे पूर्ण होऊ द्या. याच्यामध्ये यांनी स्पष्ट म्हटलं आहे 2022मध्ये आमचे राजकुमारन आम्ही मार आग्रह करून 3-4 योजना मंजूर केल्या होत्या. त्यातली एक योजना होती 14 गावची योजना, एक 13 गावची योजना होती चुरनीले धरून. ती 2022ला मंजूर झाली आणि 2022ला मंजूर झाल्यावर याचा टेंडर गिंडर वर्क ऑर्डर वगैरे सगळी 22मध्येच दिली आणि ही योजना 25 पर्यंत पूर्ण करायची होती. 2025 म्हणजे 25/12/2025ला पूर्ण करायची होती. काय मार्क आला डिपार्टमेंटचा. डिपार्टमेंट काय म्हणतं काहून पूर्ण केली नाही 25 पर्यंत. म्हणजे तुम्ही पहा काय शोकांकित आहे. डिपार्टमेंट असं म्हणतं का सप्टेंबर 24 पासून निधी अभावी योजना कामे रखडलेली आहे. निधीच नाही आहे. मेळघाटमध्ये जिथं टँकर लावावं लागतं तिथं तुम्ही निधी देत नाही आहे. आमचे आमदार खासदार का मांडत नाही तिकडे. या सगळ्या योजना 13 गावची पाणीपुरवठा योजना निधी अभावी रखडली. नंतर 14 गावची बागलिंगा योजना ही सगळी ही 2022लाच मंजूर केली होती. राजकुमार होतो आम्ही तेव्हा. सप्टेंबर 2024 पासून निधी अभावी योजना बंद पडलेली आहे. 18 कोटीची योजना आहे. याच्यात बाललिंगा आहे ढोमढाणा वगैरे हे जे काही सगळे गावं आहे. नंतर 36 गावची योजना ते सुद्धा निधी अभावी. हे माझं नाही म्हणत मी. हे सप्टेंबर 2000 पासून निधीच नाही आहे. 24 पासून 24 गेलं 25 गेलं 26 आलं निधी नाही आहे. मरा एका इकडे सिमेंट टँकमध्ये का आमचे आंघोळ करणारे मंत्री आणि दुसऱ्या इकडे पिण्याले पाणी न भेटणारी व्यवस्था. वा रे हिंदुस्थान काय फरक आहे रे बाबा. म्हणजे तुम्ही एका इकडे सिमेंट टँकमध्ये आंघोळी करणारे लोक बिस्लरीच्या पाणीशिवाय साले जगू शकत नाही आणि इथं विहिरीतलं पाणी गढूळ पाणी सुद्धा भेटत नाही. 2-2, 4-4 मृत्यू होत असताना सुद्धा या सगळ्या योजना निधी अभावी जर अडखत असत आणि त्याची साधी त्याची वाच्यता होत नसन तर हे दुःखाची गोष्ट आहे. आजही तुम्ही वसतिगृहामध्ये जर तिथं गेले भाऊ तिथल्या वसतिगृहामध्ये गेलो तिथल्या शिक्षकाची राहण्याची व्यवस्था माहीत आहे. अशी एक खोली घेतली आणि त्याच्यात 4 बेड टाकून दिले. आता शिक्षक 6 आणि बेड 4 आणि त्याला म्हणतो तू तिथंच थांब.
बायको कुठं इकडे आणि तो तिकडे. शिक्षकाला राहायची अवस्था नाही आहे, कसं शिकवणार आहे ते? म्हणजे शिक्षण तुम्ही फक्त इमारती बांधलेल्या आहे. या देशामध्ये धरणाचे कामं झाले पण भूसंपादनाचा पैसा नाही भेटला. धरणाच्या कामाचे पैसे लगेच भेटते देशामध्ये, ते थांबत नाही, कारण ठेकेदार तिथं पाठपुरावा करतो आणि पैसे देतं. बिल्डिंगचे कामं चांगले झाले, बिल्डिंग व्यवस्थित झाल्या, परंतु बिल्डिंगाखालचा मला वाटते आपली ते स्लाईड आहे इथे, ते कशा प्रकारचे बेड आहे तुम्ही पहा. ते बेड अर्ध्यातून तुटलेले आहे. ते शिक्षक म्हणे बच्चू भाऊ हे गादी आहे पण गादीले मधात कापूसच नाही आहे. म्हणजे विदर्भातले मुख्यमंत्री असताना अख्खं केंद्र सरकार नागपूरचं RSS कार्यालय चालवते पण मेळघाट चालवत नाही. म्हणजे गरीब किती दूर गेलेला आहे भाजपापासून हे स्पष्ट दिसत आहे. भाजप सरकार ह्या गरीबाला कशी लात मारतं ह्याच्यातून स्पष्ट दिसतं. त्यांना माहीत आहे धर्मांध, अधिक धर्मांध केला म्हणजे काही कामाची गरज राहत नाही. जे इथली जर शिक्षणाचे जर तुम्ही पाहिलं तर तिथं मी त्या दिवशी चिखलदऱ्यात काही लोक जवान पोरं भेटले आणि आम्हाला धावाले पण साधी एखादी जिम जरी भेटला बच्चू भाऊ, आणि ते त्या कोणत्या सैनिक शाळा आहे तिथलं जर आम्हाला मैदान जरी वापरायला भेटलं ना, मजबूत लोक आहो ते आदिवासी मेळघाटमध्ये राहणारे लोक थोडे, कारण ताडोबातला वाघ आणि मेळघाटल्या वाघामध्ये जो फरक आहे तसा इतर देशातले माणसं तसे मेळघाटल्या माणसातल्या मजबूतीमध्ये जो फरक आहे तो दिसतोय. पण फक्त सैनिक शाळेतलं ग्राउंड जरी भेटलं ना तर तिथले पोरं भरती होऊ शकतात. आज किमान 20 ते 25% आदिवासीची जागा रिक्त आहे भाऊ. चालकाची जागा रिक्त आहे, पोलीस भरतीमध्ये रिक्त आहे, मिलिटरीमध्ये भरती रिक्त आहे, पण प्रॅक्टिसच नाही आहे. आमचं म्हणणं आहे काय, त्या मेळघाटच्या मध्येच जर तुम्ही एखादा उच्च शिक्षणासहित एखादी चांगली शाळा आणि तिथंच सगळं गेम असेल, बाकी सगळ्या सुविधा एक तर असू द्या ना एका तालुक्यात, चिखलदऱ्याला एक असू द्या आणि एक धारणीला. त्यांनी काय केलं, चांगल्या शाळेला पोरं पाठवले आणि चांगल्या शाळेला प्रॉब्लेम काय झालं का अति उच्चवर्णीय अतिशय पैसे असणारे पोरीच्या शाळेत हे आदिवासी पोरं असे लपवून बसतात. म्हणजे त्यांना गुदमरून जात होते बिचारे. काय अवस्था करून ठेवली या देशाची. जसा कार्यक्रम शिक्षणाचा काँग्रेसचा होता तसाच भाजपचा आहे, काही फरक नाही. काही ध्येय धोरणं बदलले नाही आहे. पाणी पुरवठ्याचे 3-13 वाजले, आरोग्याचे 3-13 वाजले. आरोग्याचे तर इतके हाल बेकार आहे, जर तुम्ही गिटकुमच्या भागात जर एखादा बिमार पडला तर त्याला अमरावतीला यायला 4 घंटे लागतं. ॲम्ब्युलन्स नावाचा पत्ता नाही. 112 102 कायम आहे आणि 108 कायम, संपर्कच नाही आहे. आपला एखादा रस्ता बंद पडला तर लगेच बोलतो आपण, पण हे तर त्याला साप चावला, काही झालं, एमर्जन्सी आलं, काय व्यवस्था, काय हरकत आहे? गडचिरोली तुम्हाला एअर ॲम्ब्युलन्स ठेवली तर इथं ठेवायला काय हरकत आहे? एखादं काही आपण जर मानव हित जगतो आहे तर याचा विचार का आपण केला नाही पाहिजे? एकंदरीत आदिवासी बजेटमधून माझं असं म्हणणं आहे का पेरणी ते कापणी MRGSमध्ये पैसे, आता जय रामजी की आलं, मग नाव बदललं, पण रामासारखा व्यवहार होऊन काय मोदीजी? रामासारखा व्यवहार करणार आहे का तुम्ही? त्या सुदामाच्या घरी पोहे खाणारा श्रीकृष्ण आम्हाला पाहिजे आहे. प्रभू रामचंद्रानं जसं जनतेच्यासाठी सीतेचा आम्ही पाहतो अग्निपरीक्षा घेण्याचं काम केलं, ती परीक्षा घ्यायला सरकार तयार आहे का? श्रीरामजीमध्ये जयरामजीमध्ये या पेरणी ते कापणीपर्यंत आजही आम्ही सांगतोय अर्ध मेळघाट खाली आहे भाऊ, अर्ध मेळघाट. काम करणारी टीम आमच्याकडे आहे. नंदनवन होऊ शकतं फक्त MRGSवर, श्रीरामजीवर. पूर्ण मेळघाट हिरवं होऊ शकतं, पण अक्कल नावाची गोष्ट दोनही सरकारला आहे नाही असं दिसत आहे. विरोधकाला नाही आहे आणि सरकारमध्ये पण नाही आहे. अख्खं मेळघाट आम्ही पाहतो हिरवागार करण्यासाठी आणि प्रचंड ताकद ऊर्जा देणार. रोहा गावामध्ये जी योजना राबवली, ती बांबू योजना जी राबवली, ती प्रत्येक गावात जरी राबवली तरी मी सांगतोय गावाच्या बाहेर एका आदिवासीला फटकर बाहेर जायची गरज पडत नाही. नगरचा काल परवा फोन आला, तिथल्या मेन ठेकेदारानं काय ऊस तोडणीला गेला होता, त्यानं पैसेच दिले नाही, त्याला मारलं, 2-3 थापडा मारला आणि वापस केलं. रोज बातम्या येतं, हे तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहे. रोज ह्या गोष्टी घडत राहतात. बाहेर मजुरीला जातो जिल्ह्याच्या बाहेर आणि तिथं व्यवस्था अशी येतं का त्यांना मजुरीसुद्धा दिल्या जात नाही. मला असं वाटतं का याचा एक कार्यक्रम, टाईम बॉम्ब कार्यक्रम 5 वर्षाचा,
जयरामजी की हे 5 वर्षाचा 10 गावा मिळून जर एक कार्यक्रम आम्ही सरकारला देतो, जसं आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये जी MRGSची फळबाग योजना होती ती देशामध्ये फक्त आपल्या मतदारसंघामध्ये 3 वर्षाच्या ऐवजी 5 वर्ष केली होती. लक्षात घ्या. म्हणजे ते आपण विधवा महिला आणि दिव्यांगासाठी ती खास करून योजना केली होती. नंदकुमार तेव्हा सचिव होते आणि महाराष्ट्रातला पहिली योजना आपण या मतदारसंघात राबवली होती का विधवा आणि तुमचे दिव्यांग यांना 3 वर्षासाठी नाही 5 वर्षासाठी दिली. काय झालं, 5 वर्ष त्याला 50-50 हजार भेटत गेले. त्याचं झाडे बागाई मोठी झाली 5 वर्षात. 6व्या वर्षात त्याची बाग सुरू झाली. म्हणजे MRGSचं बंद झालं आणि बागीचे पैसे सुरू झाले. मग हे तुम्ही का करू शकत नाही तिथे? म्हणजे एवढे नाले वाहतं पण बंधारा नाही सापडत तुम्हाला. फॉरेस्टनं 22 गावच्या विद्युतसाठी 52 कोटी रुपये सोलरची योजना म्हाडानं मंजूर करायला प्रस्ताव पाठवला. आता काय म्हणतो म्हाडा, सगळं झाल्यावर नाही आता तुम्ही पारंपरिक ऊर्जाच देताय तर मग हे कशाला मंजूर करता? अरे बाबा, हे तर फॉरेस्टनं अजून मंजुरातच दिली नाही. तिथं बाजूनं MP आहे, MPले मंजुरात भेटतं. MPचे रस्ते तुम्ही पहा, महाराष्ट्रातून जेव्हा तुम्ही बाहेर जाता तर MPचे रस्ते चवळे आहे, मोठे आहे. आणि तुम्ही महाराष्ट्र लागला का यांचे रस्ते लहान होते. मी विचार करतोय, झालं मी बांधकामवाल्याला विचारलंय, म्हणजे MPनं काही नियम शिथिल केलेले आहे, राज्यानं का होत नाही? आमचा फॉरेस्ट मिनिस्टर तर सुधीर भाऊ मुनगंटीवार विदर्भातलेच होते भाऊ, ते येऊनही गेले होते चिखलदऱ्याले. मग जर MPतल्या रस्त्याला मुभा दिल्या जातं, तिथल्या विद्युतीकरणासाठी मुभा दिल्या जातं, तर महाराष्ट्रात का होत नाही? हा हे संशोधनाचा विषय आहे. आणि फक्त फॉरेस्टनं परवानगी दिली नाही म्हणून आमची योजना रखडलेली आहे. 22 गावले लाईन नाही. आणि त्यांनी आता सोलर दिलं, ते मी पाहिले, सगळे तपासले. जे दिले 24 का 25ले ते एकही सोलर चालू नाही आहे, पूर्ण बंद आहे. त्या कंपनीने दिले, त्यानं पैसे खाऊन टाकले. अतिशय बोगस सोलर, म्हणजे त्या शेतकऱ्याला आदिवासीला लावायला लावले नाही, त्याच्यातूनही पैसे खाऊन ते सोलरचे पूर्ण 3-13 वाजवलेले आहे. स्कायवॉक म्हणजे विदर्भासाठी तुमच्या आमच्यासाठी सगळा बदल करणारा स्कायवॉक आहे. म्हणजे ह्या स्कायवॉक कंपनीनं काय केलं, जेव्हा याचं काम पूर्ण झालं, मागं मी आढावा घेतला होता, मी मंत्री असताना आम्ही याची एक मंजुरात आणून दिली भोपाळवरून. आता स्कायवॉकला मधातून नेटा द्यावं लागतं, त्याला मधात आधार द्यावं लागतं. आधार जर दिला नाही तर तो एवढ्या जोरानं हलन कोणी जाणारच नाही. म्हणजे स्कायवॉकसाठी सुद्धा आता फक्त त्या मधातून एक पैसा आहे, पण त्या फॉरेस्टची परवानगी भेटायला आता आयुष्य जाईन का काय माहीत, मला माहीत नाही. पण त्या मधातून जर एक आपण टावर केला तर त्या स्कायवॉकला सुरुवात करायला आता सगळं 75% काम झालेलं आहे. मधात जर फक्त एक स्कायवॉकसाठी स्तंभ द्यासाठी किंवा त्याला टावर द्यासाठी जर काही हे केला प्रयत्न केला तर हा स्कायवॉक सुरू होऊ शकतं. याला बिरसा मुंडा हे नाव दिलं पाहिजे, कारण त्या आदिवासींची तिथे हा काय चुरणी तालुका खरं तर फार महत्त्वाचं आहे होणं. चुरणी आणि चिखलदऱ्याचं अंतर 70 किलोमीटर पडतं आणि अंदरच्या गावाचं तर खूपच जास्त पडतं. बांधकाम मजूर MRGS आणि बांधकाम हे जर जुळवले तर क्रांती होऊ शकते. बांधकामाला 36 योजना आहे, 29 योजना आहे. बांधकाम आणि MRGS जर क्लब झालं आणि कामाला जर लागलो, मी सांगतो एकही मजूर बाहेर जाऊ शकत नाही, एवढी ताकद आहे. बरं 90 दिवसाच्या वर काम करणारे मजूर तिथं आहे आणि बांधकामाला 90 दिवसाच्या वर काम करणारा माणूस हा 36 योजनेला प्रभावित होऊन जातो. त्याला 36 योजना भेटू शकतं. घरकुल असेल, सगळं असेल. ह्या दोनचं कसं क्लब करता येईल याचाही विचार भविष्यात होणं गरजेचं आहे. वनपट्टा आहे, वनपट्टा एका 7/12वर 25 नाव, म्हणजे तुम्ही ते 7/12 होय का लग्नाची पत्रिक होय हेच समजत नाही. एवढे नावं. महसूल मंत्री आपले पालकमंत्री आहे, त्याला आम्ही 7/12 भेट देणार आहोत. एक मोठा 7/12 आम्ही त्यांना काढून देणार आहोत. हा पहा आदिवासीचा 7/12, म्हणजे तुमचे 7/12 एकच नाव आहे आणि याच्या 7/12त नाव किती आहे वाचता घायल. एका 7/12त तर पुरवणी लावली आहे. म्हणजे जशी परीक्षेला पुरवणी लावतोय, मी 7/12 पाहिला काटकुमचा, पुरवणी लावली. पुरवणी 7/12हून तो 7/12 झालाच नाही. आपला 7/12 एकाच पानावर येतं. मग त्याचा जो 12 आहे ना खालचा, तो गायब केला, तसाही गायब झालेला आहे. तो 2 पानाचा 7/12 म्हणजे हिंदुस्थानात हे मेळघाटातलं आश्चर्य आहे. बरं 2 पानाचा 7/12 म्हणजे
आम्ही किती दुर्लक्षित आहे बघा ह्या सगळ्या गोष्टीकडे. बाळमृत्यूचं प्रकरण तर आहेच आहे. आमचं जे म्हणणं आहे का वन्य प्राण्यापासून जो त्रास होता आणि वन्य प्राण्याचा आम्ही महाराष्ट्रभर हा मुद्दा घेणार आहोत. वन्य प्राण्याला जे पैसे भेटतं, इतर राज्यामध्ये जे पैसे दिल्या जातं, इतर राज्यानं काय केलं, यायचं काही तंत्रज्ञान वापरलेलं आहे. काही आम्ही पाहतो याच्यासाठी एक टीमच तयार केली आहे का त्या वाघाच्यापासून हल्ले होऊ नये. कर्नाटक असेल, केरळ असेल, यानं इतके चांगले प्रयोग केलेले आहे का तिथलं मृत्यूचं प्रमाणच कमी झालं. आणि देशामध्ये सगळ्यात जास्त मृत्यूचं प्रमाण आम्ही पाहतो, संख्या कमी आहे पण मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. हे आश्चर्य आहे अधिक नव्हे. म्हणजे महाराष्ट्र हा आत्महत्यासाठी सगळ्यात जास्त आहे. विदर्भ हे जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. जगामध्ये आत्महत्या होणारा प्रदेश म्हणून याची ओळख होणार आहे. मुख्यमंत्री इथले आहे ते राजकीय सगळ्या आघाडीवर जिंकले, पण विदर्भातल्या लोकांचं मन आणि आत्महत्या रोखू शकले नाही. मनही जिंकू शकले नाही ना आत्महत्या म्हणजे फेल्युअर आहे. अत्यंत मुख्यमंत्री या बाबतीत पूर्णतः फेल्युअर आहे. आणि म्हणून आम्ही MRJच्या बाबतीत काही सुधारणा सांगितलेल्या आहे. नुकसान भरपाईमध्ये करोडो शेतकऱ्याला 1 ते 1.5 लाख रुपये दिले पाहिजे. वन्य प्राण्यात मृत्यू झाला तर 50 लाख दिले पाहिजे. काय देतो 10 लाख रुपये? काय होतं 10 लाख रुपयामध्ये? तर तुम्ही सांगा, साधं मतदानाचा हिशोब जर पाहिला उमेदवाराचा, तर पहिले काय उमेदवार 500-600 रुपयात निवडून येत जाय. आता 500-600 रुपयात उमेदवार निवडून येते. हे कोणत्या जमान्यातले आकडे आहे 10 लाख रुपये? म्हणजे तुम्ही विमानात पडला तर 1.5 कोटी रुपये देता, तिथून अपघात झाला तर तिथं तुम्हाला वेगळे पैसे भेटतं. आणि इथल्या मजुरांना तुम्ही व्यवस्थेमध्ये हा सगळा वन राखत असणारा, आता तो वाघ याच्या शेतात येते, हा तर जंगलात गेला नाही, याच्या शेतात येऊन याला मारलं, मध्ये दरोडा करून सहाले गायब केलं, त्याला फक्त 10 लाख रुपये देऊन चूप बसवसन सरकार. तर आमची मागणी आहे ते 50 लाख आणि नाही नियमित रोजगार तर कंत्राटी रोजगार कायमस्वरूपी दिला पाहिजे, हे मागणी आहे. आम्ही हे सगळे मुद्दे तुम्हाला दिलेले आहे. सगळ्या बाबतीत आपण याच्यावर आम्ही अभ्यासही केलेला आहे, पाणी पुरवठ्यापासून तर सगळ्या गोष्टी. ग्रामीण रुग्णालय, जे उपजिल्हा रुग्णालय, धारणे गिरणे हे सगळं, आणि तिथलं तापीतला पण विषय, ह्या सगळ्या विषयावर आपण ही संघर्ष यात्रा काढतो आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य आहे. पहिल्यांदाच मेळघाटमध्ये अशा प्रकारची 200-250 किलोमीटरची संघर्ष यात्रा करून तिथं त्या मेळघाट क्षेत्राला आता आम्हाला उजळ्यात म्हणजे त्याचं व्यासपीठ तयार करायचं आहे. मला पूर्ण उमेद आहे का एकदा ती सुरू केली का लक्ष केंद्रित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमची सवय तुम्हाला माहीत आहे, आम्ही एकदा मुद्दा हाती घेतला का त्याच्या मुळापर्यंत तो उखळून फेकल्याशिवाय बच्चूकडू कधीच गप्प राहिला नाही. कर्जमाफीचा मुद्दा घेतला, विषय टोकापर्यंत नेला. आम्ही दिव्यांगाचा मुद्दा घेतला, त्याचं दिव्यांग मंत्रालयापर्यंत आम्ही तो मुद्दा शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. 600 रुपये भेटणारा पगार दिव्यांगाचा 2,500 रुपये केला. आणि या 2 वर्षात आम्ही तो 6,000पर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. मेंढपाळ आणि गवळी लोकांच्या ज्या व्यवस्था आहे तिथं ते फॉरेस्ट तिथं राखीव ठेवलं पाहिजे काही जागा. जून ते ऑक्टोबरपर्यंत म्हणजे पावसात त्यांना चारायचा मोठा प्रॉब्लेम होतं. त्या सगळ्या मागण्या घेऊन आपण करतोय. आमच्यासोबत रहिमानभाई आहे, मनीषजी नांगले आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष गणेशकर, तालुका प्रमुख आमझरेजी, आमचे तालुका प्रमुख भोरेजी, गवरजी, आमचे बल्लूभाऊ जोंजाळ, सगळे कार्यकर्ते आहे. आणि खास करून रवी पाटील यांच्या आमंत्रणानं तुम्ही इथं आले सगळे. आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा मेळघाट 2-3 दिवसासाठी यावं. मेळघाट हा फार गंभीर आणि मला वाटते संवेदना आणि संवादाचा विषय आहे. संवेदना तर पाहिजेच, पण संवाद साधल्याशिवाय संवेदना जागृत होणार नाही. आणि म्हणून आपण सुद्धा तिकडे आलो तर फार बरं होईल. त्या आमंत्रणासाठी ही पत्रकार परिषद ठेवली आहे आणि काही माहिती देण्यासाठी पण. काही प्रश्न असेल तर मला वाटतं विचारू शकता. रोज किती किलोमीटरचा प्रवास असणार आहे? 250 किलोमीटरची यात्रा आहे, 9 दिवस ही संपूर्ण 15 ते 20-25, कुठं 25, कधी 30, कधी 10, कधी 15 असं करणार. भाऊ, आपण 20 वर्ष आमदार होते, मंत्री पण राहिले आहात, तर मेळघाटचा प्रश्न हा एवढा उशिरा का? नाही, मंत्री राहिल्यांना आम्ही मिटिंग घेतलेलं आहे. आपल्या शिंदे साहेबासोबतही 2 मिटिंग आपल्या झालेल्या आहे. आणि आम्ही मिटिंग घेतल्यामुळे जीवन प्राधिकरण आपले कोण होते ते पाटील, कोण पाटील आहे जीवन मंत्री,
गुलाबराव पाटील त्यांच्यासोबत बैठक झाल्या म्हणूनच 16-13 योजना राजकुमार होते त्या मंजूर झाल्या ना. दुर्लक्ष नाही केलेलं आहे. तुम्ही ते प्रश्न विचारला, दुर्लक्षाचा विषयच नाही आहे. आणि दुसरा अधिक तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय, तुमचं असं म्हणणं आहे की बाबा मागं जर केलं नाही तर आता कोण करून आले, म्हणजे याचं फार नवल वाटते पत्रकारांचं. मागं तर काहीच केलं नाही बाबा, मग आता काले करून आले. म्हणजे हा प्रश्न मला थोडासा संकुचित विचाराचा वाटतं. ते संकुचित विचार सोडल्यापेक्षा अभी क्या अच्छा करना है वो देखना पडेगा. तुम्ही मेळघाटचे सारे प्रश्न हां पर्यटन वाढलं तर पर्यटन जर वाढलं तर हाताला काम मिळतं. हां चिखलदऱ्याच्या पर्यटनबद्दल प्रश्न काय? तेच ना, स्कायवॉक म्हणजेच पर्यटन वाढाचाच विषय आहे. पण आखरी मला असं वाटते का सगळेचं लक्ष पर्यटनावर आहे, पण पर्यटन काही त्या हातरूच्या लोकांना रोजगार देणार नाही, लक्षात घ्या. आखरी तिथं व्यापार माइंडचे लोकच सेटल होईल. ज्यांचा व्यापार आहे त्याचा व्यापार मोठा होईल, तो झाला पाहिजे, त्याचं काही दुमत नाही आहे. पण आम्ही मुळात काय म्हणतोय का पर्यटन वाढल्यानंतर हातरू आलेलं काय रोजगार भेटेल, किती भेटणार, किती कॅन्टीन लागणार आहे. आखरी पर्यटनामुळे जास्त फायदा परतवाडा अचलपूरचा होऊ शकतो. आणि एक स्कायवॉक जर सुरू झालं तर त्याचा चांगला फायदा होऊ शकते. पर्यटनमध्ये तिथं दुसरं काय, तुम्ही सांगा, तिथला सिडकोचा रिंग रोड बंद आहे, ते आपल्याच लोकांनी बंद केला. अमरावतीतले जे महान नेते आहे त्याचं नाव घेऊन मी वादाच्या चर्चेत जाऊ इच्छित नाही, त्यांच्याचमुळे बंद झालेला आहे, त्यांनीच बंद केलेला आहे. आता कशामुळे केला, का केला, कमिशन नाही भेटलं म्हणून केला का अधिक कायच्या कारणानं केला ते तपासलं पाहिजे. कांद्याचा प्रश्न एक ऐरणीवर आलेला आहे. निर्यात बंदी वारंवार होत आहे, त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. यावेळेस देखील 8 महिन्याची जर सरासरी बघितली तर 526 कोटी रुपयाचा घाटा जो आहे तो शेतकऱ्यांना लागलेला आहे राज्यामध्ये. आणि तुम्ही लक्षात घ्या, कांदा उत्पादक शेतकऱ्याचा गेल्या 5 वर्षाचा जर रेशो पाहिला तर तो 1500च्या वर गेलाच नाही. आणि कृषी मूल्य आयोग काय म्हणतं किंवा एकंदरीत त्याची बेरीज वजा बाकी केली तर 2000 क्विंटलशिवाय नफाच निघत नाही. जसं कापूस 15,000वर गेल्याशिवाय नफा निघू शकत नाही, सोयाबीन 8 ते 9,000 गेल्याशिवाय ते नफ्यात येत नाही. हा घाट्याचा सौदा सुरू आहे. अमेरिका काय करतं, अमेरिका असेल, फॉरेन कंट्री असेल किंवा विदेशातले जे धोरणं पाहिले ते थोडं तपासा. लक्षात घ्या का तुम्ही डील काय केली आणि कशामुळं केली, हा जरी वादाचा विषय असला तर माझं म्हणणं डील कुठली असू दे, काय असेल ते पाहू, पण पिकाच्या उत्पादनाची आम्ही शेतकरी घेऊ, त्याचं नवीन तंत्रज्ञान जोडा, नवीन खतं टाकू, काय असेल ते जबाबदारी शेतकऱ्याची आहे. पण पिकाच्या हमीभावाचं संरक्षण कोण देणार? मग अमेरिका संरक्षण देत नाही का? काही आयात निर्यात होऊ दे, पण अमेरिका किंवा इतर देश जे करतं ते त्या उत्पादन खर्चाच्या खाली जर केलं आणि नफ्याच्या खाली जात असेल तर ते पिकाला संरक्षण देतं हमीभावाला. म्हणजे भावाला संरक्षण देण्याची योजना का नाही आमच्याकडे? आम्ही आज डील झाल्याबरोबर आम्ही जे भाव पडले मग संरक्षण म्हणून त्या पिकाला संरक्षण देण्याचं काम केंद्र सरकारचं नाही आहे, ते का करत नाही? हे चढ उतार चालू राहील, मान्य आहे, पण तुम्हाला जेथपर्यंत भावाचं संरक्षण भेटणार नाही ते संरक्षण योजना आणली पाहिजे. तुम्ही जेव्हा ठरवलं ना तर तुम्ही सांगा, मी नेहमी सांगत असतोय 11,000 रुपये भावाची शिफारस केली कापसाची, 8,000 रुपये जाहीर केले, 3,000 तर तुम्ही तसेच कमी केले आणि 6,500-7,000 विकावं लागली. एका क्विंटल मागं 5,000 आणि PM मानधन आहे 6,000, एका क्विंटल मागच 5,000 गेले. स्मार्ट मीटर, सोलर ऊर्जा, सोलरचं राहिलंय, सोलरचं तुम्ही दिले सगळ्यांना. पारंपरिक ऊर्जा स्रोत कमी केले का नाही? पारंपरिक ऊर्जावर आता तुम्हाला शेतीचे कनेक्शन भेटत नाही. लोकांना पैसे भरले, ॲडवाईस भरलं, सगळं झालं आणि आता पत्र येते आम्हाला तुम्ही सोलर पंपाचा विद्युत पुरवठा भेटणार आहे, पारंपरिक ऊर्जा भेटणार नाही. अरे एवढे मूर्खाची बच्चे तर मी पाहिलेच नाही साले. कुठल्या शिव्या द्याव तुम्ही, त्या टाकणार नाही म्हणून, नाही तर मी त्या शिव्या दिलेल्या असत्या. तुम्ही एक सांगा, 50 फुटाच्या वरते सोलर पाणी पिकते का हो? आता तुम्ही सांगा, माझं 5 एकर शेत आहे, मला 50 मीटरच्या खाली जर पाणी गेलं आणि 5 एकरवर सोलर, ताकद आहे का सोलरची फेकाची? ऊर्जा मंत्री कुठले आहे? मुख्यमंत्री फडणवीस साहेब, विकासाचा झुंजार नेता. आणि ऊर्जा मंत्री असताना इथं हे समजत नाही? मरते शेतकरी, सोडलंय पीक घेणं, सोडलं म्हणजे त्याला ते पाणीच निघत नाही. 50 फुटाच्या, आपल्या इकडे 200 फुटाच्या
पर्यंत पाणी भेटत नाही. सोलर पाणी फेकतं का भाऊ? आणि 5 हॉर्स पॉवरची मोटर आता कोण मुतल्यासारखं फेकते हे सांगू कोणाला? एवढीशी धार फेकते आणि ते 5 एकर वलथाचं कसं एवढे समजत नसन आमच्या नेते मंडळीला. एकही आमदार बोलत नसन त्याच्यावर. याच्यासारखं दुर्दैव आहे का हो काही? सोलर तुम्ही पहा ना, तुम्ही 65 मी माहितीचा अधिकार आहे तुम्हाला देतो तो सगळा. 65% सोलर बंद आहे. सगळ्या कंपनीनं पैसा खाऊन टाकला. इथे मार तक्रारी करते आणि विद्युत अधिकारी काय म्हणतं, त्या कंपनीच्या माणसं पाठवतो आम्ही, कंपनीचा माणूस येतच नाही आणि आला नाही तर सोलर पंप बंद. पण बातमी काही हेडलाईन झाली नाही, ब्रेकिंग झाली काय झाली हे आम्हाला पहिल्या पानावर पाहिजे. हे ब्रेकिंगच्या किमान 10-15 मिनिटं घेतले पाहिजे. टिपू का घेतलं, शिवाजी महाराज करून एकत्र पाहिले, हे तुमचं चालूच ठेवा काय चालवायचं आहे. पण हे ब्रेकिंग झालं पाहिजे ना. 65% बंद आहे सोलर वाटलेले, 65%. मला माहितीच्या अधिकारात सगळी माहिती आहे. तुमचे हे विद्युतचे हा विद्युत विभागानं आम्हाला अहवाल दिला. हे आता यंत्रणा धावायला लागली. आम्हाला लगेच त्यांनी एक पत्र दिलं. त्यांनी सांगितलं का या गावात आता आम्ही फॉरेस्टले 10 पत्र दिले. 2021 दिले, 22 दिलं, 24 झाली एक बैठक झाली. फॉरेस्ट परवानगीच देत नाही आणि 52 कोटीच्या योजनेला अजूनही पैसे दिले नाही, मंजुरात दिले नाही. मुख्यमंत्री ऊर्जामंत्री आमच्या विदर्भातले आहे ना राव, बीजेपीचाच आमदार होते आहे तिथे, केवलराम काळे. त्याच्या अगोदर आमच्या ताई होत्या. काय वजन होतं काय? 60 मंजुरात भेटायला पाहिजे होत्या. फटफट काम आले पाहिजे होते. काहीच नाही. म्हणजे एवढं मोठं निवेदन एका राज्याचं होते हे आम्ही निवेदनातले काटछाट करून हे किती पाणी झालंय बघा. ही अवस्था आहे मेळघाटची. आणि म्हणून तुम्हाला नम्र विनंती आहे का तुम्ही या नक्की. पण एक प्रश्न असा आहे म्हणजे विरोधाचा विषय नाही. पश्चिम महाराष्ट्रात पाहिलं तर साखर कारखान्याचे जे मोलेसिस निघते त्याच्यापासून देशी बनवली. आपण पाहिलं तिकडे काजूपासून फेनी बनवली, द्राक्षापासून तेल वाईन बनवली. आता तुम्ही मेळघाटात दौरा करता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही ते पण मागणी केली. झाडं मोठ्या प्रमाणात ते जर त्या ठिकाणी पेय याला जर काही ऍडव्हान्स करून आता मार्केट आहे महसूल भेटणार आहे त्याच्यासाठी आपण एक प्रयत्न आहे का भाऊ? आम्ही ते पण मागणी केली का मोहापासून दारू बनवायची परवानगी द्या. आणि तसे लोक पहिले मोहाची दारू पेत जाय आपल्या इकडे तरी. मोहाची तशी म्हणजे द्राक्षाची दारू बनवू शकतं, त्याची परवानगी भेटू शकतं. मोहाची का नाही? मोहापासून दारू बनवायची परवानगी दिली पाहिजे. त्याच्या एखादा प्रोसेस प्रक्रिया युनिट पण सुरू केलं पाहिजे. ते पण मागणी टाकली आम्ही. हो, शासनाने बँकेकडून सर्व कर्जदारांवर शेतकऱ्यांचे बँक डिटेल मागवण्यात आले आहे. आता येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये त्याचा पाठपुरावा करून सरकार याला मंजुरी मिळवणार का की तुमच्या आंदोलनात आता अंतिम शेवटचा टप्पा आहे? आणि जेथपर्यंत कर्जमाफी होत नाही त्यापर्यंत हा धागा सोडणार नाही. त्या माय माऊलीने आम्हाला हा धागा बांधून दिलेला आहे. हा असाच माझ्या हाताले आहे. आणि चालू कर्ज जर माफ केलं नाही तर माँ कसम हम छोड़ने वाले नहीं सरकार को, धो के रख देंगे, बिल्कुल छोडेंगे नहीं. पटणं विकत घ्यावं लागतं. तुम्ही जर चिखलदराला रेती कशी आणता नेता माहिती आहे का? चिखलदराच्या आजूबाजूनं कुठंच रेती नाही आणि इथून 40 किलोमीटरवर ते घाट चढून रेती न्यावं लागतं. म्हणून ह्या आम्ही विचार केलेला आहे की घरकुलाच्या योजनेत 50,000ची वाढ इथं केली पाहिजे. संजय गांधी आणि श्रावणबाळ आणि लाडकी बहीण याच्यासाठी सुद्धा 500 रुपये वाढ केले पाहिजे. महाराष्ट्रासाठी राहू द्या पण मेळघाटसाठी जास्तीचा निधी दिला पाहिजे. तुम्ही कर्मचाऱ्याला जास्त पगार देता मेळघाटमध्ये काम करणाऱ्या, मग या योजनेतही हा वाढ केला पाहिजे. सेकंड, अरुंद आणि निकृष्ट रस्ते हे तर मेळघाटले अजूनही 5 गावं आहेत तिथं डांबर पाहिलं नाही. त्या 5 गावात खडीकरण झालेलं आहे. आणि सगळे जर आपण पाहिलं तर तिथं जीपसारखी शासकीय वाहने सुरू केली. म्हणजे लहान आम्ही सरनाईकला बोललो का पहिले लहान एसट्या होत्या त्याच्यामुळं काय होतं वाहतुकीचं थोडंसं व्यवस्थित व्हायचं, पण ते याच्यामुळे ते राहिलं तर त्याची पण मागणी केली आम्ही. हां, हे झालेलं आहे. स्वातंत्र्य मतदारसंघ मेळघाट नेटवर्क दिला पाहिजे. स्वातंत्र्य चिखलदरा आणि धारणीसाठी हा स्वातंत्र्य मतदारसंघ होणं फार गरजेचं आहे. भौगोलिक दृष्ट्या म्हणजे हे तर
पुऱ्या देशाची मागणी आहे. काय होतंय, आता शहरीकरणातले आमदार वाढले आणि खासदार वाढले. तुम्ही लक्षात घ्या, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, देश पातळीचा मुद्दा आहे. का भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन सुद्धा मतदारसंघाची रचना झाली पाहिजे. काय झालंय का शहरातले मतदारसंघ वाढायला लागले, म्हणजे तिथल्या आमदाराची संख्या वाढली, लोकसंख्येच्या आधारावरच मतदारसंघ पडतात. पण आज जर मेळघाट जर पाहिला तर भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या जितका यवतमाळ जिल्ह्याचं मला वाटतं क्षेत्रफळ आहे तेवढं एका मेळघाटचं आहे. मग भौगोलिक क्षेत्रफळ लक्षात घेऊन चिखलदरा आणि दारणी असा एक स्वतंत्र विधानसभेचा मतदारसंघ झाला पाहिजे.